22.5 कोटीच्या भ्रष्टाचाराची कथा ऐका। महावितरण कार्यालय स्थापत्य विभाग बापट कॅम्प कोल्हापूर या कार्यालयाच्या मार्फत 22.5 कोटी रकमेचा महाघोटाळा आणि महाभ्रष्टाचार झाला आहे। कारण त्यांच्या अखत्यारीतली काही टेंडर्स त्याच्या माध्यमातून 24 ट्रक स्क्रॅप ताराबाई पार्कमधून गोकुळ शिरगावला पाठवायचं होतं, ते स्क्रॅप मधल्यामध्ये कुठं गेलं हे त्यांनी त्याचा हिशोब दिला पाहिजे। परत यांनीच या 22.5 कोटीच्या माध्यमातून शैक्षणिक अपात्र असणाऱ्या बाह्य स्रोत कर्मचाऱ्यांना ज्यांची पात्रता ITI झालेली नाही अशा कर्मचाऱ्यांना निवडलं आणि त्यांच्याच पदाची कामं 22.5 कोटीच्या प्रत्येक कामामध्ये ठेकेदाराला बिलं अदा केली। या सगळ्या गोष्टीचा या सगळ्या पैशाचा हिशोब महावितरणनं दिलाच पाहिजे। या ठिकाणी पुण्याला जो गेलेला अधिकारी आहे, ज्याची मर्जी वरिष्ठांची आहे, त्याची बदली झाली आहे वरिष्ठांनी केलेली आहे, त्याला बोलून द्या। कारण त्याच्याकडे DTC उभारणीची मंजुरीची बोगस प्रकरणं त्याने मंजुरी केल्या, त्याचा हिशोब त्यानं दिला पाहिजे। हे सर्व घोटाळे 22.5 कोटीच्या रकमेचे ही बारकी सुद्धा लहान गोष्ट नाही आहे। महावितरण या गोष्टीला लपवून पाहतंय। गेली 7 महिने याचा पाठपुरावा करतो, एकही रिप्लाय त्यांनी मला दिलेला नाही। हा रिप्लाय न देण्याचा यांचा काय उद्देश आहे हे एकदा सांगितलं गेलं पाहिजे आणि लवकरात लवकर या रकमेच्या वसुली या भ्रष्टाचाऱ्यांच्याकडून झाल्या पाहिजे। आणि आमच्याकडून जे वाढीव दराने बिल घेत आहे याचं कारण काय? जर तुमचे मोठे अधिकारी एवढा मोठा घोटाळा करतायत तर आम्ही ग्राहक तुम्हाला वाढीव दराने बिल का भरायचं? आमच्याकडे लगेच आमचे जर बिलं तटली तर तुम्ही त्या ठिकाणी लगेच आमच्या विजेचे कनेक्शन्स तोडायला येत आहे। पण 22.5 कोटीच्या घोटाळा केलेल्या अधिकाऱ्याला तुम्ही छूट दिली आणि त्याच्या बदल्यात त्याला चांगलं ठिकाण तुम्ही बदली करून त्याला पुण्यात बसवलंय। या सगळ्याचा जाब आणि या सगळ्याचं उत्तर तुम्ही दिलाच पाहिजे, जनतेसमोर दिलाच पाहिजे। ऐका हो ऐका। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।